नमस्कार मित्रांनो, गुड आफ्टरनून. दुपारचे 4:05 झालेत, पण 4:05 झाले नाही आहेत कारण आमच्या स्कूटीचा टायमिंग चुकीचा आहे. तो आता 3:50 झालेत आणि आम्ही आलो आहोत गॅरेजमध्ये. हे बघा, मुरबाडला आलो होतो गॅरेजमध्ये. आमच्या राजभाऊची गाडी दिली होती इथे सर्व्हिसिंग करायला. हे बघा, या गॅरेजमध्ये सर्व्हिसिंग करायला दिली होती, तर आम्ही तीच गाडी घ्यायला आलो होतो. तर तो गेला आता पुढे पेट्रोल लागायला. आम्ही थांबलो इथे जरा. तर आम्हाला अजून एक काम आहे, त्यासाठी आम्हाला इथे थांबायला लागणार अजून अर्धा एक तास. ते काम काय आहे तुम्हाला नंतर सांगतो मी. गाईज ये देखो, ही गाडी द्यायला गेलो होतो सर्व्हिसिंग. काय आहे? पाणीपुरी. गाईज या लोकांनी पाणीपुरी नाही हे खायला घेतलं. काय सँडविच ये ना तुम्ही ना. मला नको, मला नाही आवडत. का बाबू? बाबूने दुसरा स्पेशल मागवलं ना रे. सॉरी कैसा है नको मला. गाईज फिर से गैरेज पर आ गए. काय आलं रे बाबू? मीटर काटा बंद झाला म्हणजे वायर लावायची राहिली असेल. गाईज आम्ही आता सायकल घ्यायला आलो. आमच्या बाबूला सायकल घ्यायची. तुला काय बोलू निशा? सायकल घ्यायची. सायकल घेतो ना बाबू. हे बघा, सायकलच्या दुकानामध्ये आलो. आणि हे बघा इकडे काय एक कशासाठी लावलं घेतलं? फेस्टिवल आहे काय? तिकडे असतो. मी पण मागच्या वेळेस आलो होतो, तिकडे पुढे होता. मला वाटतं यावेळेस काय कशासाठी ते म्हशीच्या यात्रेमध्ये त्याला ते उडवायचं आपण, तेव्हा लटकायचं माहिती का? म्हशीच्या यात्रेमध्ये लटका. चल याच्यामध्ये बसू. चल रे. मग काय साईड डोका पुढे. हे बघा मित्रांनो, आमच्या राजने ते टाकले, दुकान टाकले. दुकान नाही, काय बोलतो त्याला? काय रे? पाळणा. राज पाळणेवाला. मित्रांनो, अरे तो काय बोलतो मला समजत नाही. चालू नाही झाला अजून. काहीच आम्ही सायकल घ्यायला गेलो होतो. सायकल बघितलं पण आम्ही, पण आमचा कॅशियर अजून आला नाही. हे बंद कर रे. त्याच्यामुळे आम्ही आलो जरा इकडे तलावावर बसायला. हा बघा गाईज, ती सायकल आम्हाला बाबूल नाही घ्यायची आहे. ती सायकल घ्यायची आम्हाला. जे आम्ही टुर्नामेंट ठेवले त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी जी सायकल ठेवले बक्षीस म्हणून, तर ती सायकल घ्यायला आलो आम्ही. तर तेच बघतो आता कशी सायकल घ्यायची, कसं काय. गिअरवाली घ्यायची. गिअरवाली घ्यायची ना, मग गिअरवाली घेऊन. सस्ती चीजों का शौक नाही. गाईज मी तुम्हाला इन्फिनिक्सचा AI दाखवू का? इन्फिनिक्सचा AI दाखव. इन्फिनिक्सचा AI दाखव. हा बघा, याय ना रिअल आहे. दाखव तिथं कॅमेरा. हा हे बघा, रिअल आहे. दाखव. देख लो भाई, फालतूगिरी फालतू आहे. देखो गाईज, ही सायकल आम्हाला पसंत आली मॅन ऑफ द सिरीजसाठी. कशी रे? आपल्याला काय द्यायची आहे? आपल्याला घ्यायची असती तर काहीतरी विचार केला असता वेगळा. ही घंटी भारी आहे ट्रिंग ट्रिंग पेक्षा. मस्त वाजते पण. टिंग टॉंग घरालीच लावायची पाहिजे. मग असे बाहेर असे ते बटन लावायचे ना, आणि दोरी काढून टाकली. लायटर लावतो दादा पान शॉपला. 2-2 आरसे लावायचे ना? हा, 2. एका सायकलला 2-2 आरसे लावायला घेतले त्यांनी. अरे नमस्कार मित्रांनो, दिस इज अ नेक्स्ट डे. तर आता मी चाललो आहोत ग्राउंडवर. कालचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल, तर काल आम्ही सायकल घेऊन आलो होतो. आणि आता उद्यापासून टुर्नामेंट सुरू होणार आहेत, उद्यापासून मॅचेस सुरू होणार आहेत. तर ग्राउंडवर जाऊन बघू ना कसं आहे. मंडप वगैरे झालं आहे, ग्राउंड वगैरे काय करायचं राहिलं तर चला जाऊन बघूया ग्राउंडवर. काहीच चलती हम ग्राउंड पर. तुला काय एवढा वेळ लागला यायला? हा, कुठे गेला होता? चिमणीच्या वाडीला. चिमणी वाडी चिमण्या नाही गावाला. गाईज रस्ता बघा ग्राउंडवरचा. डांबरे टाकायची का बोल? हा ट्रॅक्टरचा रस्ता आहे. ट्रॅक्टर. इथं प्राणी पण आहे ना, इथं वाघ बी घेत. वाघ आहे, हा बिबट्या आहे. पाळायचा कुत्रा आहे, बिबट्या पाळायचा पण आहे का बिबट्याचा? हा, बांधरी का. काहीच ऊन जाम ऊन पडलाय. पण ऊन पडलेलं चांगली गोष्ट आहे, कारण आता थंडीचा दिवस आहे. थंडीमध्ये ऊन पडलं तर जाम भारी वाटते. या उन्हामध्ये जर झोपलो ना असं हात टाकून बाहेर कुठे,
अशी झोप लागेल ना एक नंबर झोप लागेल. उठणारच नाही मी तर 5 वाजेपर्यंत उठणारच नाही झोपलं तर. काही बोलतोस अरे खरं उन्हामध्ये एवढी भारी झोप लागते अशी डोळे काय पण डोळ्यावर पाहिजे डायरेक्ट डोळ्यावर पाहिजे सावलीत नाही उन्हात प्रॉपर उन्हात नाही पण उठणारच नाही एवढी भारी झोप लागेल. आमची तिकडे चालली मला वाटते मंडपवाले सगळं मंडपात घरी चाललं वाटतं जेव्हा पहिले इथे मॅचेस व्हायच्या. हा बीच आहे इथे आणि हा ग्राउंड आहे पूर्ण. पण आता इथे एक पण मॅच होत नाही कारण इथे जरा इथे खास पण होते आणि जाम जवळ होते 6 वगैरे जास्त मोठा नव्हता. तर आता नवीन मैदान जो केला ना तो जाम मोठा आहे. तिथे मॅचेस एक नंबर होतात. ते काय कोणतरी आहेत ना हे बघा इकडे मंडपचं काम चालू आहे. बरोबर आहे. अरे त्यांनी केलं म्हणजे मोजूनच केलं असेल ना बरोबर. तर गाईज आम्ही ग्राउंडवर पोचलो आणि हे बघा कॉन्क्रीटचा पिच आहे हा. तर त्याच्यामुळे इथं पहिले मातीचे पिचेस असायचे त्याच्यामुळे ते सारवायला लागायचे. मॅच असले 25 आहे ना मॅचेस वगैरे असताना ते सारवायला लागायचे पूर्ण त्यांची डागडुजी करायला लागायची. पण आता कॉन्क्रीटचे पिच झाले त्याच्यामुळे त्यांच्यावर फक्त आखायला लागतं. पिच वगैरे सगळं रेडीच असतं. आणि समोर तिकडे बघा एक ब्लॅक स्क्रीन लावले आणि समोर एक तिकडे त्या साईडला ही पाठीमागची बाजू आहे इथून बॅटिंग करतात आणि ती समोरची बाजू आहे तिकडे एक ब्लॅक स्क्रीन लावले. त्याच्या साईडला कॉमेंट्री बॉक्स आणि इथे इथे कॅमेरा आहे बसेल. एक कॅमेऱ्याची पोझिशन इकडे या साईडला एक आणि एक कॅमेरा मला वाटतं पुढे बसेल. हे एक कॅमेरा पुढे असेल ना या ब्लॅक स्क्रीनच्या वरती एक कॅमेरा असेल आणि तिकडे खेळाडू कक्ष असेल. इकडे पवेलियन नाही इकडे कोणतरी तरी बसायला स्टँड असेल. तिकडे एक पाठीमागे स्टँड आहे. असा काहीसा आपला ग्राउंड आहे. जे वायफायवाले आले होते आणि त्यांनी वायफायचं कनेक्शन केलं इथे. आता फक्त इथे राऊटर आणून जॉईन करायचं आहे. राऊटर वगैरे सगळे ते राऊटर वगैरे सगळे ते लाईव्हवालेच आणतील आणि हे पूर्ण मॅचेस यूट्यूब लाईव्ह कवर होणार आहेत. तर 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्स हा यूट्यूब चॅनल आहे त्यावर तुम्ही जाऊन आमचे टुर्नामेंट बघा. लाईव्हचा एक फायदा तुम्हाला सांगतो. लाईव्ह मॅचेस असले तर स्कोर कार्ड वगैरे लिहिताना काही प्रॉब्लेम झालाच तर लाईव्हवर पण ते सेट असतं आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे तुम्ही बघा ना की आऊट वगैरे असला तर कॅमेऱ्यात सगळं कैद असतं आपल्या. म्हणजे कुठे असं अंपायरने बघण्यापेक्षा ते कॅमेऱ्यात एकदम क्लिअर डिसिजन वगैरे देतात. तर आता सगळे टेनिस क्रिकेट पण सगळीकडे मॅचेस मला वाटतं आता लाईव्हच होतात. कुठलीच मॅच आता असे होत नाही आणि अंडरआर्मचं तर नावच दिसत कुठंच नाही. आम्ही जाम पहिले खेळायचो अंडरआर्म क्रिकेट पण आता बारीक बारीक पोरांचे पण टुर्नामेंट हे ओव्हरआर्म व्हायला लागलं. ही मंडपवाल्यांची गाडी आणि हा मंडप बघा कॉमेंट्री बॉक्स आहे. हे बघा इकडे लाईव्हवाले बसतील इकडे प्रमुख पाहुणे वगैरे पाठीमागे पण खुर्च्या लावतील. अजून हे बरंच काम बाकी इकडे पाठीमागे पण लावायचं राहिलं. काहीच 3 वाजलेच अजून कोणी आला नाही इथे. आम्ही ती 2 जण बसलो कधीपासून इथे बाता सांगतो जरा चर्चा करत होतो मॅचबद्दल जरा ग्राउंडबद्दल चर्चा करत होतो कुठे 6 कसं काय जातील कारण आमची पण मॅच आहे या मैदानावर. आपली कोणत्या वारी आहे रे कधी आपली मॅच शनिवारी मॅच आहे आमची आणि ए टीमवाल्यांची पण आहे ना रविवारी गाईज कोणी इथे येत नाही तर आम्ही कंटाळून आता चाललो आहोत घरी. कधीपासून आलो आम्ही इथे बसलो होतो कोणच आलं नाही काही नाही. जाम ऊन पण पडलं इथे. गाईज मी पुन्हा मैदानावर आलो होतो आणि आता आम्हाला एक काम सांगितलं त्यांनी चुना आणायला सांगितलं. चुना लावायचे आम्हाला मैदानाला बाउंड्री लाईनवर चुना टाकायचा. सगळ्यांना लावतो आता आम्हाला मैदानाला हमारे 7 ते 5 कोण आहे. हेवी ड्रायव्हर आणला त्या दिवशी मरीन ड्राईव्हचा आम्हाला चुना वगैरे सगळा टेम्पो ड्रायव्हर आहे गाईस 3री बार मशाला चाललोय परत. पहिल्या वेळेस हा रोलर राहिला होता आणि दुसऱ्या वेळेस आता कलर घ्यायला चाललोय. याच जागेवर 2 वेळा. गाईज माझा हात बघा तुम्ही व्हाईट हँड. मित्रांनो आम्ही जो चुना घेऊन गेलो होतो कमी पडला पूर्ण चुना आम्ही बाउंड्रीवर टाकला. बाउंड्री लाईन पूर्ण कवर केली. आता मध्ये जी आतमध्ये लाईन असते ती पण मारायची राहिली त्याच्यामुळे आम्हाला चुना कमी पडला. तर आता मी परत चुना घ्यायला चाललो मशाला. असा हात घेऊन जायला लागणार नाही मला. पहिले घरी जायला लागेल आणि मग हातपाय वगैरे धुवून जायला लागेल नाही असे हात घेऊन कुठे जाऊ मी. चलो भाई गाईज आता इकडे बाउंड्री लाईनवर कापड लावायला घेतलं. पॅम्पलेट वाटले का रे? पॅम्पलेट वाटले तुम्ही
कुठे कुठे वाटलं? तिन्ही गाव. बॅनर लावला का आपला? आपलं वरचं गाव, आपलं आमचं गाव ना तुमचं एक गाव. पाय दुखायला लागला आमचं वर. पाय दुखायला लागला. गाडीवर फिरून तुम्ही वाटले असतील. कोण पाय शपथ दुखत. लागला. कोणी यायला नाही तर असं करता लागलं बरोबर. मला माहिती. त्याच्यामध्ये गाणं शिकवलं. झाला का रे? नाही, गाणं येईल त्याच्यात, गाणं येईल त्याच्यामध्ये, गाणं येईल. तू मराठी फेमस झाला तो. तो जो काही चीज नाही होईल ना. गाणं कापायला लागेल. कापता ना? याडा आहे काय? तू सांगतो काय? उधर मी काढतो तुझर. जास्त टोक निघेल ते. ठोक ठोक जास्त टोक. चला पुढे घ्या, पुढे घ्या. हे बघ फिल्डर मदत करायला लागले बघ. मॅच चालू आहे आतमध्ये. थँक्यू थँक्यू. ओम बट स्वाहा. ब्लॉगरला पण अशी कामं करायला लागतात आता. काय दिवस आलेत. तर गाईज आता रात्री आम्ही पुन्हा चाललो मैदानावर. आम्ही जेव्हा आलो तेव्हा ऑलमोस्ट काम कंप्लीट झालं होतं, पण तरी पण आता जे थोडंसं राहिलं आहे ते काम करायला चाललं आता रात्री पुन्हा. कारण उद्या सकाळी वेळ नाही भेटणार बाकी गोष्टी राहिल्यात त्या करायला. थोडीशी बाउंड्री लाईनला ते कापड वगैरे लावायचं राहिलं आहे आणि मांडवाचं थोडं राहिलं आहे आणि बॅनर वगैरे लावायचे राहिलेत, तर ते करायला चाललो आता. पाणी बाउंड्री लाईन दिसते का? ही पूर्ण मी माझ्या हाताने, या हाताने आखली पूर्ण ग्राउंड. आणि इकडे आपलं कॉमेंट्री बॉक्स दिसते का रे? दिसतं. उद्या सकाळी चांगला दाखवू. लाईट माकड आहे, माकड चढला झाडा दिसतो. ये वरती कोणी येऊ. तर गाईज लाईटचं काम चालू आहे आणि वायरमॅन बघा झाडावर चढला रात्री. रील बघतो झाडावर बसून.